नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत महिंद्राचा जो 305D आहे. हा 2 सिलेंडरमध्ये येतो. ह्याची फायरिंग एकदम युनिक आहे. कुठूनही आवाज ऐकला तर ह्याची फायरिंग आपल्याला लगेच लक्षात येते. तर ह्याच्यावरती आपण रोटर जो आहे 4 फुटी आणि 28 ब्लेडचा हा कसा काम करतो तुम्हाला दाखवतो. हा मिनी व्हिटोर नावाने येतो, जो महिंद्राचा आहे. महिंद्राचाच ब्रँड आहे. इथं साधारण ह्याचा PTO आहे. म्हणजे PTOच्या पाठीमागे जो गिअरबॉक्स आहे तो छोटाच आहे, पण दमदार काम करतो. याच्या पाठीमागे जो हाणलेलं आहे तिथं आपण पाहू. याची म्हणजे जर काकऱ्यापाळी जर झालेली असेल तर याच्यामध्ये खोली एकदम जबरदस्त लागते. साधारणतः 4 ते 5 बोटं खोली लागते आणि कमी अंतर असल्यामुळं हा ग्रिप घेतो. परत हा कुठं वापरू शकतो आपण. जर डाळिंबाची बाग आहे, डाळिंबाच्या बागेनंतर रेस्ट पिरियडमध्ये आपण जिथं रोटावेटर करतो साधारणतः 14 फुटाच्या गल्लीमध्ये 2 वेळेस वापरू शकतो आपण. म्हणजे इकडनं एकदा जायचं आणि इकडनं एकदा जायचं, तर सफिशियंट होतो, फांद्या मोडत नाहीत. ह्याच्यात काय होतं, मोठा रोटर जर असेल तर इथली जी पेस आहे, हाईट आणि खालच्या फांद्या ह्याने पण मोडतात आणि टर्निंग रेडियस त्याचा जास्त वाढवतो. तर ह्याचा टर्निंग रेडियस साधारणतः 14 फुटाच्या 13 फुटाच्या गल्लीत सफिशियंट आहे. तिथं पण एकदम ओके काम करतो आणि ओपन फील्डला पण काम करतो. हे ओपन फील्ड आहे. ओपन फील्डमध्ये पण ह्याने चांगला परफॉर्मन्स केला आहे, तुम्हाला दाखवतो. साधारणतः 5 ते 6 बोटं ही होत आहे. एकदम परफेक्टपणे काम करतो आणि हा आता आपण चालताना पण पाहूत. कुठल्याही प्रकार स्मूथ चालतोय. म्हणजे हार्ड रान असेल तरी स्मूथ चालतो आणि सॉफ्ट रान असेल तरी स्मूथ चालतो. कारण कधी काय होतं, रोटावेटर जोडल्याच्या नंतर ट्रॅक्टर खूप लोड घेतात, तर तसं काही होत नाही. एकदम परफेक्टपणे आणि स्मूथली चालतो. आणि सरासरी दगडाच्या रानात पाहिलं आपण, दगड आहे तरी पण एकदम प्रॉपर पद्धतीने काम करतोय. फक्त अशा प्रकारचं जे गवत आहे ते पूर्ण फिरतोय, म्हणजे त्याला स्पीड पण एकदम परफॉर्मन्स आहे. खाली गवत जरी काकरापाळीमध्ये राहिलेलं असेल तरी ते एकदम प्रॉपरपणे निघतंय, म्हणजे काही राहत नाही. इथं पहा, हा दगड लागलेला आहे. दगडाच्या आजूबाजूला पण आहे ना, त्याने एकदम म्हणजे चांगलं काम केलेलं आहे. तर नक्कीच चांगली क्वालिटीचा रोटर आहे हा. कुणाला घ्यायचा असेल तर 100% घेऊ शकतात.